हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री पाटील आणि आज कुठल्याही गार्डनिंग, फर्टिलायझर किंवा कुठल्याही टिप्सविषयी मी माहिती सांगणार नाही. तर आज थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं, थोडं मन देखील मोकळं करायचं होतं आणि एक क्रिएटर म्हणून मनापासून काहीतरी गोष्टी देखील तुम्हाला सांगायच्या होत्या. हा व्हिडिओ किंवा ह्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठीच मला हा बनवावा लागलेला आहे. तुम्हाला माझ्या 7 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ दिसत असतो, पण त्यामागे किती प्रोसेस असतात तुम्हाला माहिती आहे का? एखादा फर्टिलायझर टिप जरी शेअर करायची असली ना, ती आधी मी स्वतःच्या झाडांवर प्रयोग करते, त्याचं प्लांटचं ऑब्झर्वेशन असतं, त्याचा रिझल्ट बघते आणि रिझल्ट फेल झाला तर पुन्हा करत असते. सो कारण मला माहीत आहे की मी ज्याही गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे, तुम्ही देखील माझ्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी तुम्ही देखील वापरणार आहात आणि तुम्हाला देखील त्याचा चांगलाच रिझल्ट यायला हवा. स्क्रिप्ट असो किंवा थंबनेल असो, प्रत्येक गोष्टीला मी वेळ देऊन करत असते. अलीकडे एक गोष्ट मात्र माझ्या बाबतीत वारंवार दिसत आहे. माझं स्क्रिप्ट असो, माझा बोलण्याचा पॅटर्न असो किंवा माझा व्हिडिओ स्ट्रक्चर असो, अगदी थंबनेलचा लेआउट देखील कॉपी केला जात आहे. टॉपिक मात्र मीही ॲक्सेप्ट करते की टॉपिक हे सगळेच घेऊ शकतात. पण तुम्ही शब्दानं शब्द सेम जर वापरत असाल तर ते मंडळी मला मान्य आहे. इन्स्पिरेशन आणि लिमिटेशनमध्ये थोडा फरक तरी असतोच. इन्स्पिरेशन घेणं मला देखील मान्य आहे. आपण सगळेच कुणा ना कुणाकडून शिकत असतो. पण जेव्हा मात्र स्वतःचे शब्द, स्वतःचा अनुभव ॲज इट इज सेम टू सेम जेव्हा वापरला जातो ना मात्र, तेव्हा मात्र खूप वाईट वाटत असते. कारण की 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यामागे माझा वेळ दिलेला असतो, माझं ऑब्झर्वेशन असतं. अगदी साधंसं एक्झाम्पल जर मी सांगितलं ना, जर मी एखाद्या झाडावर खडूचा वापर करायचं ठरवलं, तर मी कॅल्शियमचा स्रोत म्हणून खडूच्या जागी तुम्हाला अंड्यांची साल असो किंवा इतर 2 ते 3 वेगवेगळे ऑप्शन देत असते. पण जर मी त्या व्हिडिओमध्ये फक्त खडू वापरला, तर समोरच्याने देखील तुम्हाला खडूच वापरून दाखवा का? माझं ते म्हणणं नाही. तुम्हीही करा, पण काहीतरी वेगळं करा. ज्या ठिकाणी मी 2 ऑप्शन देते, तुम्ही 3 ऑप्शन देऊ शकतातच ना. मंडळी, असं एक नाही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सेम गोष्टी झालेल्या आहेत. माझं एकच म्हणणं आहे की मी जेवढं दाखवते तेवढंच तुम्ही दाखवून उपयोग नाही. तुमचंही स्वतःचं काहीतरी वेगळं करा किंवा दिसू तरी द्या. मी सर्व जे काही एव्हिडन्स आहे ते सर्व सेव्ह करून ठेवलेले आहेत. अपलोड डेट्स असो, स्क्रीनशॉट असो, कंपॅरिझन असो, सगळं सगळं एक क्रिएटर म्हणून मी स्वतःच्या कामाचं संरक्षण करणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि मी ते सिरियसली देखील घेतलेलं आहे. आता एक शेवटचंच वाक्य सांगते. दुसऱ्याचे शब्द उचलणं सोपं असतं, पण मात्र स्वतःचा आवाज तयार करायला धैर्य लागत असतं. म्हणून कॉपी करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी निर्माण करा. कारण डुप्लिकेट नेहमी डुप्लिकेटच राहत असतं. शॉर्टकटने तुम्हाला व्ह्यूज मिळू शकतील, पण विश्वास मिळणार नाही. कारण ट्रस्ट बिल्ड करायला वेळ लागत असतो आणि तो कॉपी करून कधीच मिळत नाही. पुढे असं जर कॉपी आढळल्यास मी योग्य ती पावलं देखील उचलणार आहे आणि उचलावी लागतील तरी देखील चालणार आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कॉम्पिटिशन असू शकते, पण कॉपी करणं स्वीकारार्हच नाही. कृपया ओरिजिनल क्रिएटर्सचा आदर करा. मी गार्डनिंगबद्दल प्रेमाने बोलते कारण मला खरंच झाडं आवडतात आणि त्यातून निःशुल्क गार्डनिंग असो, झिरो कॉस्ट गार्डनिंग असो, हे तुम्हाला फायद्याचं देखील ठरवण्याचं किंवा करण्याची एक प्रकारची मदत देखील करत असते. त्यातून तुमचा सपोर्ट असो, तुमच्या कमेंट्स असो, तुमचा विश्वास असो, ह्या सर्व गोष्टी मला मोटिवेशन देखील देत असतात. फक्त एकच विनंती आहे, ओरिजिनॅलिटी जपा. बाकी सर्व बघूया. चला तर मग मंडळी, हा एक छोटासा व्हिडिओ होता. सो थँक यू.